हॅलो मित्रांनो, SJS स्पीड मेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत MPSCचा 2021चा जो राज्यसेवेचा पेपर आहे त्यातील पेपर क्रमांक 2 म्हणजे CSAT. बघा मित्रांनो, CSAT हा पेपर मुख्यतः 3 भागामध्ये डिवाइड झालेला असतो. एक म्हणजे उतारे, त्याच्यामध्ये एक उतारे असतात, दुसरा बुद्धिमत्ता चाचणी आणि तिसरा अंकगणित. त्यातील आज आपण अंकगणित हे ट्रिकच्या आधारे कमी वेळेमध्ये कसे सोडवायचे हे पाहणार आहोत. बघा, चला तर मग स्टार्ट करूया. बघा, पहिला क्वेश्चन बघा. आज आपण फक्त अंकगणिताची उदाहरणे पाहणार आहोत. पुढच्या पार्टमध्ये मे बी आपण बुद्धिमत्ता चाचणीचे उदाहरणे पाहूया. बघा, माझ्याकडे सेट ए आहे. सेट ए मधील क्वेश्चन क्रमांक 55. बघा, पहिला क्वेश्चन. विनी मोनोरेलने कामाला जाते. प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी तिला एस्केलेटर वापरावा लागतो. जर ती 8 पायऱ्या चढली तर ती वर पोहोचायला तिला 21 सेकंद लागतात. जर ती 13 पायऱ्या चढली तर तिला फक्त 13.5 सेकंद लागतात. जर तिने एकही पायरी चढायची नाही असे ठरवले तर तिला वर पोहोचायला लागणारे सेकंद दर्शवणारा पर्याय निवडा. असा क्वेश्चन विचारलेला. बघा, विनी ही क्वेश्चनमध्ये काय, विनी ही मोनोरेलने कामाला जाते आणि ते एस्केलेटरचा वापर करते. एस्केलेटर म्हणजेच काय, जो ॲटोमॅटिक असा वर चढणारा जो जिना असतो मॉलमध्ये वगैरे आपण बघतो त्याला एस्केलेटर म्हणतात. मग तिनं एका दिवशी काय केले, ती पहिल्या दिवशी गेली, ती 8च पायऱ्या वर चढली. 8 पायऱ्या चढली आणि नंतर राहिलेल्या ज्या पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी तिला थोडा वेळ लागणार आहे, पण ती वर पूर्णपणे गेली नाही, फक्त 8च पायऱ्या चढली आणि वर गेली. एस्केलेटर ॲटोमॅटिक वर गेला. तर तेव्हा एस्केलेटरला किती वेळ लागले, 21 सेकंद लागले. आणि तिनं काय ठरवलं, दुसऱ्या दिवशी ती 13 पायऱ्या चढली. 8 चढायच्या ऐवजी 13 पायऱ्या चढली तर तिला 13.5 सेकंद वेळ लागला. तर मग यांनी काय विचारलं, जर तिनं असं ठरवलं की ती एकही पायरी चढली नाही तर तिला वर पोहोचायला किती वेळ लागेल, आपल्याला क्वेश्चन विचारलेला. बघा, आता बघा, एस्केलेटर एक हा एस्केलेटर आहे असं म्हणू आपण. बघा, विनानं काय केलं, पहिल्या दिवशी 8 पायऱ्या चढली. बघा, 1 2 3 4 5 6 7 8. आपल्याला ह्या जिन्यावर किती पायऱ्यात हे माहीत नाही, बरोबर आहे. विनाला इथं पोहोचायचं, इथं टॉप जिन्याचा टॉप आहे, विनाला इथं पोहोचायचं आहे. मग तिनं काय केलं, पहिल्या दिवशी 8 पायऱ्या चढली आणि ती इथंच थांबली. मग आता इथं किती पायऱ्यात बाकी हे आपल्याला माहीत नाही. मग एवढं जे अंतर आहे ते एस्केलेटर ॲटोमॅटिक वर गेलं, हळूहळू वर गेलं. आणि एवढं अंतर जाण्यासाठी त्याला किती सेकंद लागले, 21 सेकंद लागले, बरोबर आहे. 21 सेकंद लागले. मग त्यानं काय केलं, दुसऱ्या दिवशी ती काय म्हणली, 8 पायऱ्या न चढता ती 13 पायऱ्या चढली. बघा, आता 9 10 11 12 आणि 13. ती दुसऱ्या दिवशी इथपर्यंत आली आणि इथं थांबली. बघा, इथं थांबली आणि तिला इथून ती ॲटोमॅटिक वर गेलं आणि इथून ह्या जिन्याला वर चढण्यासाठी किती सेकंद लागले, 13.5 सेकंद लागले, बरोबर आहे. मग पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी जिन्याला वर चढायला कमी वेळ लागला. तो कमी वेळ का लागला असेल, कारण पहिल्या दिवशी ती 8 पायऱ्या चढली आणि दुसऱ्या दिवशी ती 13 पायऱ्या चढली. हे जे 5 पायऱ्या आहे, दुसऱ्या दिवशी ती 5 पायऱ्या एक्स्ट्रा वर चढली. त्यामुळे एस्केलेटरला हे 5 पायऱ्या वर चढण्याची गरज नाही, म्हणजे वर जाण्याची गरज नाही. मग ह्या 5 पायऱ्या विना चढली, बरोबर आहे. हे जे कॉमनचे पायऱ्या आहेत, ह्या कॉमनच्या ज्या पायऱ्या आहेत 5, ह्या विना चढल्यामुळं काही वेळेची बचत झाली. बघा, पहिल्या दिवशी 21 सेकंद लागले, दुसऱ्या दिवशी 13.5 सेकंद लागले. मग ही 5 पायऱ्या जे कॉमन आहेत हे चढण्यासाठी किती वेळ लागला, म्हणजे ह्या विना इतकं चढल्यामुळे काहीतरी सेकंदाचं बचत झाली. बघा, आधी 13 सेकंद लागत होते, दुसऱ्या दिवशी किती लागले, 13.5 सेकंद लागले. बघा, मग हे 5 पायऱ्या चढल्यामुळं ह्या दुसऱ्या दिवशी किती सेकंदाची बचत झाली, 7 सेकंदाची बचत झाली, बरोबर आहे. हे 5 पायऱ्या चढण्यासाठी 7 सेकंद दुसऱ्या दिवशी वाचले, बरोबर आहे. हे 7 सेकंद म्हणजेच काय, ह्याचा अर्थ काय होतो की जिन्याला 5 पायऱ्या वर चढण्यासाठी 7.5 सेकंद लागतात, बरोबर आहे. आता जर 5 पायऱ्या चढण्यासाठी 5 पायऱ्यासाठी जर तिला 7.5 सेकंद वेळ लागत असेल एस्केलेटरला,
तर एक पायरी वर चढण्यासाठी किती वेळ लागेल? तिरकस गुणाकार करून घ्या. बघा, तिरकस गुणाकार जर केला किती येईल? तिरकस गुणाकार करायचा आपल्याला. हा जर गुणाकार केला तर किती येईल? 1.5 सेकंद. 1.5 सेकंद वेळ लागेल, बरोबर आहे. एस्क्युलेटरला वर चढण्यासाठी किती वेळ लागेल? एस्क्युलेटरला फक्त एक पायरी चढण्यासाठी आता आपण वेळ काढला, किती लागला तो? 1.5 सेकंद. मग आता आपल्याला हे तर माहित आहे, एस्क्युलेटरला इथून 13 पायऱ्याच्या वरून किती पायऱ्यात हे माहीत नाही, ते काढायची पण गरज नाही आपल्याला. पण एवढं माहीत आहे की इथून इथपर्यंत जायला किती सेकंद लागतात? 13 सेकंद लागतात, 21 सेकंद लागतात, कारण जिनाला पहिल्यांदा 21 सेकंद लागले होते. ह्या 8व्या पायरीपासून वर जाण्यासाठी पहिल्या एस्क्युलेटरला किती सेकंद लागतात? एस्क्युलेटर 21 सेकंद लागतात. मग आपल्याला काय काढायचं? हे 8 पायऱ्या चढण्यासाठी एस्क्युलेटरला किती वेळ लागेल हे काढलं की आपलं उत्तर निघेल. बघा, आधी 21 सेकंद लागले, आता एक पायरी चढायला 1.5 सेकंद लागतात, हे तर माहीत आहे. मग 8 पायऱ्या चढण्यासाठी किती वेळ लागेल हे काढा. बघा, 1ला 1.5 सेकंद वेळ लागतो. मग 8 पायऱ्या जर चढायच्या असतील तर किती वेळ लागेल? हा पण तिरकस गुणाकार करून घ्या. हा जर गुणाकार केला 15 to 20 असे म्हणजे 12 सेकंद वेळ लागेल, बरोबर आहे. मग विन अजून काय केलं? ठरवलं, इथंच थांबली. मग इथून एस्क्युलेटर इथं जायला किती सेकंद लागले? 12 सेकंद लागले. इथपर्यंत किती लागले हे काढले बघा आता आपण. हे 12 सेकंद लागले, हे इथपर्यंत जायला 12 सेकंद लागले, आणि इथून किती वेळ सेकंद लागतात? 21 सेकंद. मग टोटल किती सेकंद लागतील? टोटल जर काढायचं म्हणले, वर 8 पायऱ्या चढण्यासाठी 12 सेकंद आणि तिथून पुढे वर चढण्यासाठी 21 सेकंद. मग टोटल किती? 33 सेकंद. मग हे आपलं उत्तर आहे. बघा, मग विनानं जर ठरवलं ती एकही पायरी चढायचं नाही असं ठरवलं, तर तिला एस्क्युलेटरला वर जाण्यासाठी किती सेकंद लागतील? 33 सेकंद लागतील. हे आपलं उत्तर आहे. बघा मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 33, पर्याय क्रमांक 2. आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन, एका वर्तुळात समभुज त्रिकोण अंतर्लिखित केला आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती पट आहे हे निदर्शित करणारा पर्याय निवडा, असा क्वेश्चन आहे. बघा, एक वर्तुळ आहे, हा वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये एक समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोणाची बाजू आपण ए मानू, आणि हा सेंटर पॉईंट. आता कोणाच्या मधून असं एक, आणि इथून एक लंब टाकूया. हा लंब जो आहे ह्या बाजूला 2 समान भागामध्ये विभागतो. बघा, आता इथं काटकोन त्रिकोण तयार झाला. आता काटकोन त्रिकोण, हा लंब टाकल्यामुळं ह्याच्यावर काटकोन त्रिकोण तयार झाला. आता बघा, हे ट्रिकच्या आधारे आपण सोडूया. याच्या पद्धती तर भरपूर आहे सोडवायच्या. आपल्याला काय विचारले? वर्तुळाचे क्षेत्रफळ हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळ, समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे हे विचारले. आता आपल्याला त्रिकोणाची वर्तुळाची त्रिज्या पण माहीत नाही, आणि समभुज त्रिकोणाची बाजू पण माहीत नाही. पण आता बघा, इथं लंब टाकल्यामुळे काटकोन त्रिकोण तयार झाला आहे, आणि काटकोन त्रिकोणामध्ये हा 30 अंशाचा कोन आहे, 30 अंशाचा, आणि हा 60 अंशाचा. कारण समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही कोन 60-60 अंशाचे असतात, आणि ह्या कोणाच्या मधून एक आपण त्रिज्या काढलेली आहे. मग हा 60 अंशाचा कोन ह्या 2 समान कोणामध्ये विभागला जाऊन दुसरा किती? हे 30-30 अंशाचे 2 तयार होतील, म्हणजे हा 30 झाला आहे. हा 90 आणि साहजिकचा दुसरा 60 अंशाचा कोन तयार होईल. आता बघा, ट्रिक काय? कुठल्याही काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोणाच्या बाजू हे, जर तो काटकोन त्रिकोण हा 30-60-90चा असेल, 30, 60 आणि 90 अंशाचा जर असेल, तर त्या कोणासमोरील बाजू ह्या एकास √3 आणि 2 ह्या प्रमाणामध्ये असतात. मग ह्याचा अर्थ काय? बघा, ह्या 30 अंशासमोरची जी बाजू आहे ती एक या प्रमाणात असेल, आणि 60 अंशाची 60 अंश जो कोण आहे त्याच्यासमोरची जी बाजू आहे ही √3, आणि ही 90 अंशासमोर, हा 90 आहे, 90 अंशासमोरचा बाजू कुठली आहे? ही असेल त्रिज्या, तिलाच आपण त्रिज्या पण म्हणू शकतो. त्रिज्या किती असेल? 2 असेल, ह्या प्रमाणात असतात. मग काटकोन त्रिकोणामध्ये 30-60-90 अंशासमोरच्या ज्या बाजू आहेत त्या एकास
वर्गमुळात 3/2 ह्या प्रमाणामध्ये असतात. आपल्याला इथं प्रमाणातच विचारले, वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे, म्हणजे पटीत विचारले, त्यासाठी आपण ह्या प्रमाणातल्या व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. बघा आता काय नाही, फक्त आपल्याला त्रिज्या कळाली, बाजू कळाली, बाजूची पण व्हॅल्यू काढली. आता बघा ह्या लंब टाकल्यामुळं ह्या बाजू समभुज त्रिकोणाची बाजू आहे ती 2 समान भागामध्ये डिवाइड झाली होती. एका बाजूची किंमत किती आहे, √3. मग ह्याची पण लांबी किती असेल, 3. मग ह्या दोघांची जर बेरीज केली, मग ए आपण समभुज त्रिकोणाची बाजू किती घेतली, ए बरोबर किती आहे, √3 अधिक √3. आता √3 प्लस अधिक √3 जर म्हणलं तर √6 येत नाही, कारण ह्याचा सहगुणक 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे. √3ची किंमत किती आपल्याला माहिती आहे का, इथं काढली का आपण, नाही काढलेली, आपण हे √3 आहे असं घेतलं. मग √3ला सहगुणक काहीच नाही म्हणजे किती आहे, 1. इथला 1 आणि इथला 1 अधिक 1 किती येईल, मग एची व्हॅल्यू किती येईल, 2√3. ही झाली बाजू, समभुज त्रिकोणाची बाजू. समभुज त्रिकोणाची बाजू ही आली आणि त्रिज्या किती आली, r घेतली. मग आता बघा किती पटीत आहे काढू. आता बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ भागिले समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे आपल्याला विचारलं. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय, पाय r वर्ग आणि समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय, वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग, बरोबर. बाजू आपण काय घेतली, बाजू किती आहे आपली, √3. मग ही आणि त्रिज्या किती आहे, 2. मग ह्या व्हॅल्यू टाका त्याच्यामध्ये, 2चा वर्ग भागिले वर्गमुळात 3/4 गुणिले याचा वर्ग. आता बघा π/4, √3ला √3 तसंच येईल. आता हे बघा भागिले 4 गुणिले 2चा वर्ग किती येईल, 4 गुणिले √3चा वर्ग. √3चा वर्ग जर केला तर तो किती येईल, 3 येईल. मग ह्या 4ला हे 4 गेलं, काय आलं उत्तर, बघा π/4 √3 गुणिले 3. ह्यालाच आपण असं पण लिहू शकतो, 4π3 √3. हे आपलं उत्तर आहे. बघा आता पुढचा क्वेश्चन बघा, सोबतचे एकमेकावर असलेले समभुज, इथं पण समभुज त्रिकोणच आहेत, दाखवणारी आकृती अभ्यासा आणि कोण ए ची किंमत किती आहे ते निवडा. आता बघा आता ही आकृती, ह्याच्यामध्ये 72 अंश आहे, P Q R S, हे पण यसच आहे, ए. ह्याची आपल्याला किंमत ह्या ए ची किंमत विचारलेली आहे आणि ह्या टी दिलेला आहे. आता बघा हे 2 समभुज त्रिकोण आहेत. समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाची कोण किती अंशाचा असतो, 60 अंशाचा असतो, हे आत्ताच आपण पाहिले. बघा मग ज्या व्हॅल्यू आपल्याला माहीत आहेत त्या लिहून घ्या. इथं 60, इथं 60, इथं 60, इथं 60, बरोबर आहे. आणि हा टी पण ह्या समभुज त्रिकोणाचाच भाग आहे. मग ह्याची पण व्हॅल्यू ह्याची पण किती असेल, 60 अंशाचा असेल, बरोबर आहे. आता त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते, एकरेषीय कोणांची बेरीज 180 असते आणि विरुद्ध कोण जे असतात ते एकरूप असतात. हे आपल्याला भूमितीचं काही बेसिक गोष्टी माहीतच असतात. बघा मग आपल्याला हे एकरेषीय कोण 1, 2 आणि 3, आपण ह्याला आपण एम नाव देऊया आणि ह्याला आपण एन नाव देऊया. बघा ह्याला एन नाव देऊ. बघा ह्या 3 कोणांची बेरीज 180 असेल, बरोबर आहे. मग ते लिहून घ्या, अधिक 72 अधिक पी अधिक क्यू बरोबर 180. आता पी हा समभुज त्रिकोणाचा भाग आहे म्हणून ह्याची पण 60 असेल. मग 72 अधिक 60 अधिक क्यू
बरोबर 180. मग क्यूची ह्याची जर बेरीज केली तर किती येईल? 132. 132 वजा 180. 132 इकडे अधिक आहे, इकडे जाऊन वजा होईल. 132 जर वजा केलं तर क्यूची किंमत किती येईल? 48. मग क्यूची किंमत किती आली? 48. इथं लिहून घ्या. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची? आरची किंमत काढायची. बघा आर आता ह्या तीन कोणांची बेरीज 180 येते. मग त्यांनी किती दिली? 159 एक दिली. हा समभुज त्रिकोणाचा भाग असल्यामुळे याची किंमत तर 60 असेल, बरोबर आहे. ही 60 आणि आर आपल्याला माहीत नाही, ती काढायची, बरोबर 180 असेल, बरोबर आहे. मग ह्या दोघांची बेरीज केली तर किती येईल? 119 अधिक आर. ह्याच्यातून जर वजाबाकी केली तर ती किती येईल? 61, बरोबर आहे. 180. मग आरची व्हॅल्यू किती येईल? 61. आता आपल्याला आर माहीत आहे, क्यू माहीत आहे, आपल्याला एस काढायचं. आता आर क्यू आर प्लस एस हे त्रिकोणाच्या 3 कोण आहेत. ह्या 3 कोणाची बेरीज किती असेल? 180. आता क्यू आपल्याला माहीत आहे 48 आहे, आरची व्हॅल्यू आपण 61 काढली आहे, मग आपल्याला एस काढायचं आहे 180. आता बघा ह्या दोघांची जर बेरीज केली तर 109 येईल. 109 अधिक एस बरोबर 180. मग एस बरोबर किती येईल? 71. आता एसचा 71 अंशाचा कोण असेल? मग हा याचा विरुद्ध कोण आहे? हा 71 आणि हा 60. आता आपल्याला काय करायचं आहे? आता हा त्रिकोण घ्यायचा. हा त्रिकोण बघा, एस प्लस ए प्लस टी. ह्या तीन कोणाच्या बेरीज किती येईल? कोणाची बेरीज 180. त्यातील एसची आपल्याला माहीत आहे 71, आताच काढलं आहे. टी ए माहीत नाही आपल्याला, 60 किती आहे? 60. ए किती? टी किती आहे? 60, बरोबर 180. ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती किती येईल? 121 येईल. 131 येईल. 131 अधिक ए बरोबर 180. मग ए बरोबर किती येईल? हे 131 180 मधून जर वजा केली तर किती येईल? 149. मग ए या कोणाची बेरीज किती, माप किती येईल? 49. मग पर्याय क्रमांक किती आहे? 1. पर्याय क्रमांक 1 ची किंमत किती अंश कोण असेल? 49 अंशाचा कोण असेल? आता बघा पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा. झीनाने एका स्तंभामध्ये 4 नैसर्गिक संख्या लिहिल्या. प्रत्येक वेळेस यातल्या 3 संख्यांना झीनाने एका स्तंभात 4 नैसर्गिक संख्या लिहिल्या. प्रत्येक वेळी यातल्या 3 सर्वांना बेरजेच्या समान संधी मिळतील अशा प्रकारे निवडून तिने त्या त्रिकुटांची बेरीज केली आणि तिला 186, 206, 215 आणि 194 या बेरजा मिळाल्या. तर झीनाने लिहिलेली सर्वात मोठी संख्या निवडा, असा क्वेश्चन आहे. बघा झीनाने काय केलं? एका कॉलममध्ये 4 संख्या घेतल्यात. कुठल्याही 4 संख्या घेतल्यात, त्या काय घेतल्या माहीत नाही, आपण त्या ABCD मानूया. बघा 4 संख्या घेतल्या, त्या 4 पैकी प्रत्येक वेळेस सगळ्यांना समान संधी मिळतील अशा 3 संख्या निवडल्यात. 3 संख्या आणि त्या 3 संख्यांची निवडून त्यांची बेरीज केली आणि त्या बेरीज केल्यानंतर त्यांची बेरीज त्याला किती भेटली? बेरीज किती भेटली त्याला? 186, 206, 215 आणि 194. तर त्यांनी लिहिलेले त्या कॉलममधली सगळ्यात मोठी संख्या विचारली. बघा झीनाने एका कॉलममध्ये A, B, C, D ह्या 4 संख्या घेतल्या असं मानू आपण. मग तिने प्रत्येक वेळेस तिघांची बेरीज केली. मग पहिल्यांदा आपण काय करू? ह्या तिघांची बेरीज करू. A प्लस B प्लस C इज इक्वल टू, पहिल्यांदा किती आली बेरीज? 186. नंतर काय करू? B प्लस C प्लस D यांची बेरीज केली, ती किती आली? 206. नंतर C प्लस D प्लस A 215 आणि D प्लस A प्लस B 194. आता आपण काय करू? ह्या 4 समीकरणाची आपण बेरीज करूया. बेरीज जर केली तर बघा समान सहगुणक असणारे किती आहेत? बघा A किती वेळेस आला इथं? 1, 2 आणि 3. मग किती होईल? 3A अधिक B पण 3 वेळेस आले, 1, 2 आणि 3. 3 वेळेस B आले.
3C अधिक 3D. आणि आता ह्यांची बेरीज करूया. बघा 6 6 12 आणि 5 17, 17 आणि 4 21ला 1 हातचाला 2, 9 आणि 2 11, 11 आणि 1 12, 12 आणि 8 20, 20ला 0 हातचाला 2, 2 आणि 1 3 आणि 2 5, 5 आणि 2 7 आणि 1 8. म्हणजे आणि ह्यात सगळ्याचं ह्यात ABCD मध्ये 3 हा सामायिक निघेल. मग 3 बाहेर निघेल. कंसामध्ये काय येईल? A + B + C + D बरोबर किती? 801 आलं. मग हा 3 इथं गुणले, कंसाच्या बाहेर गुणले, इकडे जाऊन भागिले होईल. मग A + B + C + D किती येईल? 200. हा जर भागाकार केला तर 267 येईल. म्हणजेच A + B + C + D ह्या चौघांची बेरीज जर केली तर ती किती येईल? 267 बरोबर आहे. त्या 4 अंकांची बेरीज जर केली तर ह्याच्यावरून आपण काय काढले? 4 अंकाची बेरीज जर केली तर किती बेरीज किती येईल? 267 येईल. मग आपल्याला काय विचारलं? जीनानं त्या स्तंभात लिहिलेली सर्वात मोठी संख्या विचारली. आता ह्यावरून आपण प्रत्येक संख्या, आता ह्याच्यामधून A + B + C + D मधून A + B + C ह्या तिघांची बेरीज किती? 186. 186 वजा केली तर D ची किंमत निघेल. आता B + C + D ह्यांची बेरीज किती? 206. या 267 मधून 206 जर वजा केली तर किती? A ची किंमत निघेल बरोबर आहे. अशा प्रकारे आपण 4 संख्यांची किंमत काढू शकतो. पण आपल्याला ते 4 संख्यांची किंमत काढायची गरज नाही सगळ्यांची ABCDची. आपल्याला काय विचारलं? त्यांनी सर्वात मोठी संख्या विचारली. मग सर्वात मोठी संख्या कधी येईल? ज्या 3 संख्यांची बेरीज सगळ्यात कमी येईल. ह्या 267 मधून सगळ्यात लहान संख्या जर वजा केली आपण तर सगळ्यात मोठी संख्या येईल ना, बरोबर आहे का? जर या 267 मधून सगळ्यात लहान संख्या वजा केली तर सगळ्यात मोठी संख्या येईल. मग या त्रिकुटामध्ये सगळ्यात कुठल्या त्रिकुटाची बेरीज सगळ्यात कमी आहे? ही पहिल्या ABCD ह्यांची बेरीज किती? 186. मग 267 मधून 186 वजा केले तर किती येईल? 81. मग जीनाने त्या स्तंभात लिहिलेली सगळ्यात मोठी संख्या कुठली आली? 81. हे आपलं उत्तर आहे. बघा कळालं मित्रांनो. आता आपण पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा पुढचा क्वेश्चन. P या नैसर्गिक संख्येला 11ने गुणून त्यामध्ये 33 ही संख्या मिळवली. त्या बेरजेला 9 ने भागले आणि बाकी 0 मिळाली. दिलेल्या अटीचे समाधान करणारी P ची सर्वात लहान किंमत निवडा, असं त्यांनी क्वेश्चन विचारला आहे. बघा आता P एक नैसर्गिक संख्या आहे. त्यांनी काय सांगितलं? P या नैसर्गिक संख्या घेतली, तिला 11ने गुणले, आणि नंतर त्याच्यामध्ये 33 मिळवले आणि नंतर येणाऱ्या जी संख्या आहे तिला 9 भागलेलं असतं तर बाकी किती ते 0 येते. म्हणजे पूर्ण 9 ह्याला पूर्ण भाग जातो. आता हा क्वेश्चन जर असं बेसिक पद्धतीने सोडवला तर भरपूर वेळ लागेल. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पर्यावरून काढायचं, कारण पर्याय पण एकदम छोटे छोटे आहेत. बघा आता पर्याय कुठले कुठले? पहिला पर्याय 1 आहे, दुसरा 3 आहे, तिसरा 6 आहे आणि चौथा 15 आहे. मग आपण पहिला पर्याय सगळ्या लहान संख्या निवडायची. मग आपण लहानापासून सुरुवात करूया. बघा ह्या पर्यायामध्ये सगळ्यात लहान संख्या कुठली? 1. मग P ची किंमत जर आपण 1 धरली, बरोबर आहे. बघा P ची जर 1 धरली तर 1 P च्या जागी जर 1 घेतलं तर आपण किती? 11 गुणले 1 किती? 11 गुणले 11 11 आणि 11 मध्ये 33 मिळवले तर किती? 66. आणि 66ला 9 भाग जातो का? नाही जात. मग आपण दुसरी संख्या घेऊया. मग 1 हा पर्याय नसेल आपला. मग दुसरा किती आहे? दुसरा पर्याय कुठला आहे? 3 आहे. मग P ची किंमत जर आपण 3 घेतली तर किती होईल? 11 त्रिक 33, 33 + 3, 33 आणि 33 किती? 66. नाही 11 त्रिक 33 आणि 33 किती? 66. 66ला 3 भाग जातो का? नाही जात. मग हा 3 पण पर्याय नसेल. आता तिसरा पर्याय कुठला आहे? 6. आता P ची किंमत जर आपण 6 घेतली तर बघा P ची किंमत जर 6 घेतली तर 11 सक्की 66. 11 गुणिले 6 किती? 66. 66 अधिक 33 किती? 99. आता 99ला 9 भाग जातो का? जातो. 9 पूर्ण भाग जातो.
बाकी किती येतं 0. मग पर्याय क्रमांक किती असेल 3. म्हणजेच उत्तर याचं किती असेल, पी या नैसर्गिक संख्येची सगळ्यात लहान किंमत कुठली असू शकते, 6 ही असू शकते. बरोबर आहे. आता पुढचा पर्याय बघा. पुढचा क्वेश्चन आलेख दिलेला आहे. पुढच्या क्वेश्चनमध्ये आलेख दिलेला बघा. क्वेश्चन काय, सोबतचा आलेख ए जो चौरसाने दाखवला आहे आणि बी त्रिकोणाने दाखवलेला त्रिकोणाने, अशा दोन कंपन्यांचे वर्षभरातील निर्यातीचे आयातीशी असलेले गुणोत्तराचे प्रतिरूपण करतो. जर 2014 साली ए या कंपनीची निर्यात बी या कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट होती. जर 2014 साली ए कंपनीची आयात 400 कोटी होती, तर त्या वर्षात बी कंपनीच्या निर्यातीच्या सर्वात जवळपासची अंदाजी किंमत दाखवणार पर्याय निवडा, असा प्रश्न आहे. बघा, आपल्याला याचा काय संबंध, 2014चं विचारलं आहे. बघा, त्यांनी काय सांगितलं, 2014 साली ए कंपनीची निर्यात बी कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट होती. आणि हा जो आलेख आहे ह्याच्यामध्ये हे साल दिलेलं आहे आणि हे व्हॅल्यू कोटीमध्ये आयातीचे निर्यातीचे असलेले गुणोत्तर दाखवलेलं आहे. मग निर्यातीचे आयातीचे असलेले गुणोत्तर, बरोबर आहे. मग 2014 साली आता ही त्रिकोणाने दाखवलेली कुठली कंपनी आहे, बी कंपनी आहे. आणि ही जी चौरसाने दाखवलेली ती कंपनी ए आहे, बरोबर आहे. मग आता 2014 साली ए कंपनीची जी निर्यात आहे बी कंपनीच्या दुप्पट होती. आता बघा, ए कंपनीची निर्यात किती होती, गुणोत्तर निर्यातीच्या आयातीचे गुणोत्तर किती आहे, 1. निर्यातीचे आयाताशी असलेले गुणोत्तर किती, इकडे गुणोत्तर हे निर्यातीचं आयातीचे गुणोत्तर म्हणजे निर्यात भागिले आयात, हे व्हॅल्यू किती इथं दिलेले आहेत आणि हे साल दिलेले आहे. मग ए कंपनीची किती आहे, 2014 साली हे किती आहे, गुणोत्तर किती होतं, 1.7. मग निर्यातीचं आयातीशी असलेले गुणोत्तर किती, 1.7 आहे. मग पण त्यांनी प्रश्नामध्ये काय दिले की 2014 साली ए कंपनीची आयात ही 400 कोटी होती. हे गुणोत्तर किती आहे, 107 आहे. बघा, 2014 साली ए कंपनीचं आहे, ए कंपनीचं गुणोत्तर किती आहे, 1.7. मग 1.7 इथं घेतलं. मग ह्यांनी आयात काय सांगितले, 400 कोटी होती, बरोबर आहे. मग निर्यातीला निर्यात तसंच लिहा, निर्यात भागिले 400 कोटी बरोबर 107. आता बघा, हे 400 इथं भागिले इथे येऊन गुणवले होणार. मग निर्यात बरोबर किती, 1.7 गुणले 400, ती किती येईल, 680 कोटी, कारण हे कोटीमध्ये दिलेलं आहे. मग ए कंपनीची निर्यात 2014 साली किती आली, 680 कोटी. आणि त्यांनी प्रश्नातच काय दिले की ए कंपनीची निर्यात ही बी कंपनीच्या दुप्पट होती. मग 2014 साली जर ही त्याच्या दुप्पट असेल तर मग ह्याची निम्मी किती असेल, 340 कोटी. ही की कुणाची असेल, बी कंपनीची असेल. बी कंपनीची निर्यात ह्याच्या निम्मी म्हणल्यावर एवढी असेल, 340 कोटी. पण ह्यांनी काय विचारले की जेवढं उत्तर येते त्याच्यात एकदम अंदाजे जवळपासची किंमत दाखवणारा पर्याय निवडायचा आहे. मग 340 कोटी जर निर्यात येत असेल आणि पर्यायामध्ये काय 500 कोटी, 470 कोटी, 260 कोटी आणि दिलेली माहिती पुरेशी नाही, हे 4 पर्याय आहेत. आता हे 4 पर्यायापैकी 260 कोटी हे 340 कोटीच्या सर्वात जवळचा पर्याय असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. चला आता पुढचा क्वेश्चन बघा. आताच क्वेश्चनचा आन्सर कळाला का, बघा 340 कोटी, कारण 680 कोटी जी आहे ती 2014 सालची निर्यात कुणाची, ए कंपनीची निर्यात. पण त्यांनी प्रश्नातच काय दिले की 2014ची जी निर्यात आहे ती 2014च्या बी या कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट आहे. मग 680 जर दुप्पट असेल तर त्याची निम्मी किती, 340. मग 340 कोटी बी कंपनीची निर्यात आहे किती साली, 2014 साली. पण आणि याच्या सगळ्यात जवळपासचा जर पर्याय कुठला असेल तर किती असेल, तो 260. कारण 500 पण थोडं लांब आहे, 470 पण डिफरन्स जरा जास्तच येते, 260 डिफरन्स सगळ्यात कमी येते. म्हणून सगळ्यात जवळपासची अंदाजित किंमत किती असेल, ती 260 असेल. म्हणजे पर्याय क्रमांक किती, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर. बघा आता पुढचा बघूया क्वेश्चन.
आता पुढचा क्वेश्चन बघा. ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे 50 सेंटीमीटर व 35 सेंटीमीटर आहे. जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील तेव्हा लहान चाकाचे फेरे किती होतील हे सांगा. आता बघा, सिंपल लॉजिक आहे. आता व्यासावरून आपण काय काढू शकतो? परीघ. परीघाचं सूत्र काय? परीघ बरोबर 2 पाय आर. पण 2 आर म्हणजेच किती? 2 आर, यालाच आपण 2 आर पाय पण लिहू शकतो. पण 2 आर म्हणजेच काय? व्यास. म्हणजे व्यास गुणिले पाय बरोबर किती? परीघ. बरोबर आहे. परीघाचं सूत्र काय आलं? आणि फेरे आपण कसे काढतो बघा. चाकाचे फेरे बरोबर किती? अंतर भागिले परीघ, चाकाचा परीघ, हे सूत्र आहे. बरोबर आहे. आता ह्याच्यावरून काय लक्षात? आता ह्या दोन्ही चाक, आता चाकाची 2 चाक आहे त्याच्यामध्ये, एक 35 सेंटीमीटर ह्याचा व्यासाचा आहे आणि दुसरा 50 सेंटीमीटरचा आहे. चाक वेगवेगळे आहेत पण अंतर याच्यामध्ये काय? कॉन्स्टंट आहे. मग अंतर जर कॉन्स्टंट असेल, बरोबर आहे. आता ह्या सूत्रामध्ये 3 किमती आहेत, फेरे, परीघ आणि अंतर. त्यापैकी अंतर हे कॉन्स्टंट आहे. म्हणजे दोन्ही कंडिशनमध्ये चाक लहान असो किंवा मोठा असो, अंतर बदललं आहे का? नाही बदललेलं. मग बघा, आता फेरे, आता चाकाचा परीघ जर मोठा असेल, म्हणजे चाकाचा राऊंड जर मोठा असेल तर फेरे किती? नक्की कमी होणार. बरोबर आहे का? जर चाकाचा परीघ लहान केला तर फेरे कसे होतील? वाढतील. म्हणजे याचा अर्थ काय होतो की चाकाचे फेरे आणि परीघ हे व्यस्त प्रमाणात, म्हणजे परीघ जर वाढवला तर चाकाचे फेरे कमी होतील आणि परीघ जर कमी केला तर चाकाचे फेरे वाढतील. मग व्यस्त प्रमाणात असल्यामुळे डायरेक्ट आपण गुणोत्तर प्रमाण हे वापरून हे गणिताचा आन्सर सोडू शकतो. याच्यामध्ये काय कुठलं सूत्र लिहायची वगैरे काहीच गरज नाही. बघा, सिंपल. आता बघा, व्यास आणि फेरे, डायरेक्ट उत्तर निघतं. व्यास किती? मोठ्या चाकाचा व्यास आहे मोठा चाक आणि हे लहान चाक. मोठ्या चाकाचे किती आहे व्यास? 50 सेंटीमीटर आणि लहान चाकाचं किती आहे? 35 सेंटीमीटर. बरोबर आहे, 35 सेंटीमीटर. पण आत्ताच आपण काय शिकलो की परीघ हे फेऱ्याच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे परीघ जर जास्त असेल तर फेरे कमी होतात. मग व्यस्त प्रमाणात बघा, हे व्यस्त प्रमाणात फेरे. आता फेरे मोठ्या चाकाचे फेरे किती झाले? 21 झाले. मोठ्या चाकाचे 21 झाले. मग व्यस्त प्रमाणात असल्यामुळे याच्या खाली लिहा. आणि लहान चाकाचे काढायचे आहेत आपल्याला. आता हे तिरकस गुणाकार करून घ्या. काय? 21 भागिले 35 गुणिले 50 बरोबर हे लहान चाकाचे फेरे. आता 7 त्रिक 21, 7 5 35, 5 1 5, 5 10 बरोबर किती? 30. हे लहान चाकाचे फेरे किती येतील? 30. हे आपलं उत्तर आहे. आता इथं व्यास काय घेतले बघा. परीघामध्ये काय? व्यास. आणि ह्या परीघाचं सूत्र काय? व्यास गुणिले पाय. पाय पण कॉन्स्टंट आहे ना, त्यासाठी इथं जरी पाय घेतला आपण तर ह्या पायला हे पाय कटेल, म्हणून ह्याची लिहायची काय गरज नाही. आणि ह्याच्यावरून काय लक्षात येतं बघा, जर आपल्याला व्यास, त्रिज्या किंवा परीघ जर दिला असेल तर तो फेऱ्याच्या व्यस्त प्रमाणात असतो. तर डायरेक्ट लिहून आपण व्यस्त प्रमाणातून याचा आन्सर काढू शकतो. किंवा बेसिक पद्धतीने जरी काढलं तरी उत्तर निघतं. बेसिकमध्ये काय आहे, आता हे सूत्र आपण टाकू शकतो. बघा, परीघ बरोबर काय? अंतर भागिले फेरे. बेसिक पद्धतीने जर सोडवायचं म्हणलं तर बघा, आता हे अंतर दोन्ही टायमाला सेम आहे. मग आपण फेरे काय करू? इकडे घेऊन जाऊ. फेरे गुणिले परीघ बरोबर अंतर. आता दोन्ही वेळी अंतर सेमच आहे. मग जर बरोबर चिन्हाची डावी बाजू जर समान असेल तर उजवी बाजू पण समान असते. मग लहान चाकाचे फेरे गुणिले परीघ हे लहान चाक आणि मोठा फेरे गुणिले परीघ हे मोठा चाक. मोठे चाक जर असेल तर बघा, आता फेरे लहान चाकाचे आपल्याला काय माहीत नाही, ते आहे असं ठेवू. फेरे यल. परीघ किती आहे लहान चाकाचा? 35 सेंटीमीटर बरोबर आहे. फेरे हे मोठ्या चाकाचे फेरे किती होते? 21 आणि परीघ किती होता? 50 पाय.
आता हे पाय झालं, कट झालं. आता 7 त्रिक 21, नाही 7 5 35 आणि 7 त्रिक 21. आता 5 1 5, 5 2 10. आता किती आले फेरे, इथं पण फेरे, लहान फेरे किती आले, 10 गुणले 3 किती आले 30. हे आपलं उत्तर आहे. बेसिक पद्धतीने केलं तरी पण तेच येते, पण हे व्यस्त प्रमाणात आहे. 3 जर सूत्रामध्ये, कुठल्याही सूत्रामध्ये 3 जर घटक असतील, त्यापैकी दोन्ही कंडिशनमध्ये कुठली तरी एक घटक जर सेम येत असेल तर आपण त्याचं गुणोत्तर आणि प्रमाण हे वापरू शकतो. आता बघा पुढचा क्वेश्चन बघूया. 2 पद्धतीने आपण ह्याचा आन्सर सोडवलेला आहे. आता पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा. संजय, अशोक आणि केतन यांनी 1:3:5 या प्रमाणामध्ये, आता गुणोत्तर प्रमाणाचा क्वेश्चन आहे, गुंतवणुकीचा प्रश्न आहे. संजय, अशोक आणि केतन यांनी 1:3:5 या प्रमाणात गुंतवणूक करून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यानंतर मग 4 महिन्यापर्यंत जी गुंतवणूक होती त्यांची ती अशीच राहिली. आणि 4 महिन्यानंतर काय केलं, संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढीच पुन्हा गुंतवणूक केली. म्हणजे पहिल्यांदा किती होती त्याची गुंतवणूक, 1 होती. मग 4 महिन्यानंतर काय केलं त्यानं, आणखीन 1 टाकलं, म्हणजे किती झाली 2. मग तेवढी पुन्हा गुंतवणूक केली. आणि अशोक आणि केतन यांनी काय केले, त्यांची गुंतवणूक पूर्वीच्या पेक्षा निम्मी केली. बरोबर, जेवढी त्यांची आधी किती 3 आणि 5 जी होती त्याच्यापेक्षा निम्मी केली. आता त्यांनी काय विचारले, वर्षाअखेर त्यांच्या नफ्याचे प्रमाण विचारले आपल्याला. बघा, संजय, अशोक आणि केतन हे 3 जण आहेत. ह्या 3 जणांनी पहिल्यांदा काय केले, 1:3:5 ह्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली आणि एक धंदा सुरू केला. आता 4 महिन्यानंतर, आता बघा 4 महिन्यापर्यंत हीच इन्व्हेस्टमेंट होती. बरोबर आहे का. 4 महिन्यानंतर किती होईल, तर गुणवले 4 करायला. 4 महिन्यानंतर किती झाले, आता बघा संजय, अशोक आणि केतन. आता 4 जर गुणलं तर किती, 1 गुणले 4, 4 त्रिक 12. 3 जर 4 गुणलं तर 12 येईल. आणि 5 4 गुणलं तर किती, 5 20 येईल. 4 महिन्यापर्यंत यांची गुंतवणूक एवढी होईल. बरोबर आहे. आता काय केले, 4 महिन्यानंतर संजयनं काय केले, त्याची गुंतवणूक जी होती पहिली त्याच्या दुप्पट केली. पहिली किती होती, 1. आता आणखीन काय केले, तेवढीच ॲड केली. म्हणजे किती होईल, 1 + 1 किती होईल, 2. आता ह्यांनी काय केले, ह्यांची निम्मी केली. ह्यांची जी 3 जी होती त्या 3पेक्षा निम्मी केली. 3चं निम्म किती, 1.5, 1.5 आणि 5चं निम्मे 2.5. आता ही जी इन्व्हेस्टमेंट होती ती 1 वर्षापर्यंत हीच इन्व्हेस्टमेंट राहिली. 4थ्या महिन्यात पासून ते 12व्या महिन्यापर्यंत टोटल किती महिने राहिले ही गुंतवणूक, 8 महिने. मग 8 ने ह्याला गुणा. मग 8 महिन्यानंतर त्यांचं जे नफ्याचं प्रमाण आहे ते किती येईल बघा, 8 दुनी 16, हे 16 आले. आणि 15 8 20 असे 12 येईल. आणि 2.5 गुणिले 8 म्हणून जर केलं तर किती येईल, ते 20 येईल. बरोबर आहे. आता ह्या दोघांची बेरीज, आता 12 महिन्यानंतरची त्यांची गुंतवणूक, 12 महिने म्हणजे 1 वर्ष. आता ह्यांची बेरीज करा, 16 आणि 4 20, 12 आणि 12 24 आणि 20 + 20 40. मग वर्षाकाठी जो त्यांचा धंदा असेल त्यांच्यामध्ये नफ्याचं प्रमाण त्यांचं किती असेल, 20 40 24 40. ह्या तिन्ही संख्येला कुठल्या संख्येनं भाग जातो का, बघा 4 भाग जाईल. 4 जर भाग घालवला तिन्हीला तर किती येईल, 20 जर 4 घातलं तर 5 येईल, 24 जर 4 घेतलं 6 येईल आणि 40 येईल 10. मग वर्षाखेरीस त्यांच्या गुंतवणूक केल्यामुळं त्यांचं जे नफा आहे, नफ्याचं प्रमाण किती असेल, 5 6 10. हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. 1 वर्षानंतर त्यांच्या नफ्याचे प्रमाण किती असेल, 5 6 10. हे उत्तर. आता पुढचा क्वेश्चन बघूया. हा कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे. बघा, 15 पुरुष व 7 महिला यांच्यामधून 10 सदस्यीय समिती गठीत करायची आहे. समितीत कमीत कमी 6 महिलांचा समावेश असेल. अशी
समिती किती प्रकारे तयार करता येईल असं विचारलं. आता ह्यांनी ह्याच्यामध्ये आता 10 सदस्याची समिती तयार करायची, ही एक पहिली कंडिशन झाली. आणि दुसरी कंडिशन काय की कमीत कमी 6 महिलांचा समावेश असावा. आता कमीत कमी 6 दिला आहे, जास्तीत जास्त सांगितलं आहे का त्यांनी? सांगितलेलं नाही. मग जास्तीत जास्त आपण 6पेक्षा जास्त पण घेऊ शकतो, फक्त कंडिशन काय, फक्त 6पेक्षा कमी घ्यायची. मग टोटल महिला किती आहेत? 7. मग आपण पहिल्या ह्याच्यामध्ये आपण एक समिती एक कंडिशननुसार काय करतो, 10 सदस्याची समिती तयार करायची ना. मग 10पैकी 6 महिला घेऊ शकतो पहिल्यांदा, 6 आणि 4 पुरुष 15मधून. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, 7 महिला जरी घेतल्या तरी चालेल ना, कारण कमीत कमी 6 सांगितलं, जास्तीत जास्त सांगितलेलं नाही. मग 7 महिला पण घेऊ शकतो. मग 7 जर महिला घेतले तर पुरुष किती येतील? 3 येतील. आणि कॉम्बिनेशनमध्ये किंवा जर असेल, किंवा ऑर जर असेल तर त्याला बेरीज समजायची. आणि जर असेल तर त्याचा अर्थ गुणाकार होतो. मग बघा, पहिली काय सांगितले, 10 सदस्याची समिती निवडायची, त्याच्यापैकी कमीत कमी 6. आता बघा, महिला किती आहेत टोटल? 7 महिला. 7पैकी 6 घेतल्या तर राहिले किती? 4 सदस्य राहिले ना. मग गुणुले आणि किती? 15पैकी पुरुष जर घेतले तर 15पैकी 4 घ्यावे लागतील, ही एक झाली. आणि किंवा दुसऱ्या कंडिशननुसार जर केलं तर महिला आपण 7पैकी 7 महिला घेतल्या. 7पैकी 7 महिला जर घेतल्या तर 15 पुरुषांमधून आपल्याला 3 पुरुष घ्यावे लागतील, कारण 10 सदस्याची समिती तयार करायची. मग 15C3 हे 2 कंडिशन येतील. आता बघा, जर ह्या 2 ह्याच्यामध्ये जर फक्त 1चा फरक असेल, किंवा 7C1 जर असेल, ह्या 2पैकी जर 1चाच जर फरक असेल, तर जी वरची याची किंमत, व्हॅल्यू किती येते? जी वरची किंमत असेल तेवढीच येते. बरोबर आहे? मग ते लिहून घ्या. 7C6 या दोघांमध्ये फरक 1चाच आहे, मग वरचीच किंमत येईल 7. आता गुणुले 15पैकी 4, 15C4. मग ह्याची ट्रिक काय, जर 15 आणि खाली जर 4 असेल तर 15च्या पुढं उतरत्या क्रमाने 4 संख्या लिहा आणि त्यांचा गुणाकार करा. बघा, 15, 14, 13 आणि 12 किती झाले? 1, 2, 3, 4. 4 संख्या लिहा आणि त्याचा गुणाकार करा. आणि खाली काय लिहा? फॅक्टोरियलमध्ये 4चा फॅक्टोरियल लिहा. किती संख्या आहे? 4. मग 4च्या पुढं 4चा फॅक्टोरियल किती येईल? 4 गुणले 3 गुणले 2 गुणले 1. आता हे पुढचं. आता 7C7 ह्या दोघींमध्ये जर फरक काहीच नसेल, 0चा फरक असेल, तर ह्याची किंमत किती येते? 0, 1 येते किंमत. ह्याची किती येते? 1 किंमत येते. आणि आता बघा हिस्ट्री, आता 15C3 म्हणजे आता खालची संख्या किती आहे? 3. मग आता 15च्या पुढं 3 संख्या लिहा आणि उतरत्या क्रमात लिहा. 15 गुणुले 14 गुणुले 13 आणि खाली 3चा फॅक्टोरियल, 3 गुणले 2 गुणले 1. आता हे सोडून घ्या. आता बघा, 4 त्रिक 12, 3 पाची 15 आणि 2 1 7 2 14. आता काय 3 पाची 15 आणि हे 7 2 14. आता ह्यांचं काय होईल? 7 गुणुले 5 गुणुले 7 गुणुले 13 गुणुले 3 अधिक 5 गुणुले 7 गुणुले 13. आता बघा, 5 7 35, 13 त्रिक 39, 7 गुणुले 35 गुणुले 13 त्रिक 39 अधिक 35 गुणुले 13. मग 13 पाची 65ला 5 7 6 6 आणि 13 त्रिक 39 आपण 455 आणि 35 गुणले 39 चा गुणाकार करायचा. 9 5 9 45 चला 4 9 3 27 5 3 15 27 15 33 32 4 बघा 7 बघा 7 गुणुले 35 गुणुले 13 गुणुले 3 35 त्रिक
7 गुणिले 5 त्रिक 15ला 5 6 1 3 त्रिक 9 10 105 गुणिले 13. मग 13 5 65 आणि 13 आणि 7 7 5 35. चला 3 7 42 आणि 45. चला 5 7 त्रिक 21 आणि 5 4 25 आणि 7 ते 7 9 955. ह्याचा गुणाकार किती येईल? 9555. 9555 अधिक 455. यांची जर बेरीज केली 5 आणि 5 10ला 0, हातचाला 1, 5 आणि 5 10 आणि 11, हातचाला 1, 5 आणि 5 आणि 4 9 आणि 1 10, 10 0, हातचाला 1 9 आणि 1 10. म्हणजे अशा प्रकारची समिती किती वेळेस तयार करते? 10,000 10 वेळेस तयार करता येईल. आणि ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक 2. 10,000 10 प्रकारे अशी समिती तयार करता येईल. आता बघा पुढचा एक क्वेश्चन. बघा पुढचा क्वेश्चन. जर एस जवळ काही रंगबिरंगी शिपले आहेत, त्यातील 1/3 शिवाय 14 जादे शिंपले तिने पीला दिले. पीने त्यातील 1/3 शिवाय 11 जादा शिंपले क्यूला दिले. क्यूने त्यातील 1/3 शिवाय 1 जादा शिंपला आर या मित्राला दिला आणि आरला क्यूकडून 14 शिंपले मिळाले असतील तर एसकडे मुळात असलेल्या शिंपलेंची संख्या निवडा. असा प्रश्न आहे. बघा या प्रश्नाचं उत्तर आपण कसं काढू शकतो? एस जवळ किती असणार? एक्स हे असे शिंपले आहेत असे मानू शकतो आणि त्याच्यावरून तो दिलेल्या कंडिशननुसार तो गणिती मांडणी करून आपण उत्तर काढू शकतो. पण त्याचं कॅल्क्युलेशन थोडं वाढेल. आपण काय सांगितलं? ट्रिकच्या आधारे सोडवायचं. मग आता बघा 1/3 1/3 1/3 असं 3 वेळेस त्यांनी केलं आहे. मग एसची किंमत घेतानाच अशी घ्यायची की त्याला 3 वेळेस 3 जरी भाग घेतला किंवा घनमुळात जर घेतलं तर 3 वेळेस त्याला 3 भाग झाला. 1/3 म्हणजे किती? 1/3. बरोबर आहे. मग एस जवळ जी असणाऱ्या शिंपल्यांची संख्या जी आहे आपण एक्स नाही घेता 27x घेऊया. कारण 27x हा 3चा घन आहे. मग 27ला 3 वेळेस 3 भाग जाऊ शकतो. असं आपण त्यासाठी एस जवळ किती घेऊया? 27x ही संख्या म्हणजे असणारी शिंपल्यांची संख्या किती? 27x अशी घेऊया. बघा समजा एस जवळ 27x शिंपले आहेत. मग तिनं काय केलं? एसनं त्याच्याजवळ असणारे शिंपल्यापैकी 1/3 दिले. आता बघा पीला किती दिलेत त्यानं? 1/3. ह्याचे 1/3 27x भागिले 3 प्लस 14. आता बघा त्याला पूर्ण भाग जाऊन जाईल है ना. 3 9 त्रिक 27. ह्याचं किती? 9x अधिक 14. मग पी जवळ किती टोटल शिंपले आले? 9x अधिक 14 हे टोटल संख्या आली शिंपल्याची. आता पीनं काय केले? क्यूला दिलेत. क्यूला काय केले त्याने? त्याच्याजवळ असणारे टोटलपेक्षा 1/3 9x अधिक 14 चे 1/3 किती आले? 1/3 आणि प्लस किती दिलेत? 11. 11 कोणाला दिले? क्यूला. आता बघा आता हे 9x अधिक 14 अधिक 11. आता अधिक ह्या 11ची बेरीज करण्यासाठी छेद समान करून घ्यावं लागेल. कारण आता 3 9ला भाग जातो पण 14ला जात नाही. मग ह्या 11चा छेद किती आहे? काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग छेद समान करून घेण्यासाठी 11ला पण 3 गुणवावं लागेल. मग काय येईल उत्तर? 9x अधिक 14 अधिक 33/3 हे क्यूकडे असणाऱ्या शिंपल्यांची संख्या. बरोबर आहे. आता क्यूनं काय केलं? आरला दिले. आरला त्याच्याकडे असणारे जे शिंपले आहेत एवढे क्यूकडे शिंपले टोटल. ह्याच्यापेक्षा 1 शिंपला जास्त दिला. 1/3 करून 1 शिंपला जास्त घ्यायचं. मग ह्याच्याकडे टोटल किती आहेत? 9x अधिक 14 अधिक 33/3 हे टोटल आहे. ह्याची 1/3 किती येईल? भागिले 3 येईल अधिक 1 बरोबर किती आले? आणि आरला मिळालेली शिंपलीची संख्या किती आहे? एक मिनिट. आरला मिळालेली क्यूकडून मिळालेली संख्या किती आहे? टोटल 14. म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आहे? 14.
बघा आता हे पूर्ण करून घ्या, सोडून घ्या. बघा आता काय येईल, हे 9x अधिक 14 अधिक 33, 3 गुणिले 3 9 अधिक 1. आता ह्या दोन पदांची बेरीज करण्यासाठी 1चा छेद समान करून घ्यावं लागेल. 1ला छेद काहीच नाही म्हणजे किती आहे, 1 आहे. मग ह्याचा छेद 9 करण्यासाठी 1ला 9 गुणावं लागेल. मग पुढच्या स्टेपमध्ये काय होईल, 9x अधिक 14 अधिक 33 अधिक 9/9 बरोबर 14. आता बघा हे 9 इथं भागिले हे 3 गुणुले होणार. मग किती होईल, 14 9 26 असे 126 9x अधिक, आणि ह्यांची बेरीज करून घ्या, 14 आणि 42 आणि 14 33 आणि 9 42, 42 आणि 14 56. मग हे 56 इकडे अधिक आहे, इकडे जाऊन वजा होईल. 120 मधून जर 56 गेले तर किती राहील, 9x बरोबर 70. बघा आता आपल्याकडे 9x ची किंमत किती निघाली, 70. आपल्याला काय क्वेश्चन विचारलेला आहे, आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे की एस जवळ किती शिंपले आहेत. आपण एस जवळ किती मानले, 27x. आता 9x ची किंमत 70 आहे. मग 9xला जर 3 न गुणलं आपण, 9x गुणुले 3 जर केलं तर किती येईल, 27x. आता 9x ची किंमत किती आहे, 70. मग 70 गुणुले 3 किती येईल, 210. मग 27x बरोबर किती आलं, 210. हे आपली सिम्पलेस्ट किंमत आहे. मग एस जवळ किती होते, 27x, आणि 27x ची किंमत किती आहे, 210. मग त्या एस जवळ असलेल्या शिंपल्यांची संख्या किती असेल, 210. हे आपलं उत्तर आहे. आपण इथं 27x काय घेतलं, फक्त x जरी घेतलं असतं तर चाललं असतं, पण x जर घेतलं असतं तर 1/3 करत करत इथली जी लास्टची जी स्टेप आहे ती आणखीन कॉम्प्लिकेटेड झाली असती आणि त्याचं कॅल्क्युलेशन थोडं जास्त वाढलं असतं. सेम हेच करायचं आहे, फक्त x मानून करावं लागलं असतं आणि कॅल्क्युलेशन थोडं वाढलं असतं. त्यासाठी फक्त आपण कॅल्क्युलेशन कमी होण्यासाठी फक्त 27x घेतलेलं आहे. आता पुढचा क्वेश्चन बघूया. (2021) CSAT मधले अंकगणिताचे तर क्वेश्चन संपलेले आहेत, पण एक बोनस म्हणून आपण काय करूया, लॉजिकल रिझनिंगचा पण एक क्वेश्चन घेऊन टाकूया. म्हणजे तो पुढच्या उद्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये थोडा कमी होईल, थोडा वेळ पण आहे म्हणून आज घेऊया. बघा हा लॉजिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे. बघा बुद्धिमत्तेचा. आता त्यांनी काय विचारले, खाली 4 विधाने आणि 3 अनुमाने दिली आहेत. तुम्हाला दिलेले विधाने सत्य मानायचे आहेत. दिलेल्या विधानानुसार अचूक अनुमाने ठरवा, असा क्वेश्चन आहे. आता विधाने कुठले कुठले आहेत बघा, सर्व रस्ते बसेस आहेत, काही बसेस ह्या कार आहेत, हा दुसरे विधान आहे. तिसरं विधान, काही कार हे दिवस आहेत, सर्व दिवस रात्री आहेत. आणि अनुमाने काय आहे, काही रात्री बसेस आहेत, काही रात्री कार आहेत आणि काही दिवस बसेस आहेत, हा त्यांचा. आता बघा सर्व रस्ते बसेस आहेत असं त्यांनी विचारले. आता बघा सर्व रस्ते हे रस्ते आहेत, सर्व रस्ते बसेस आहेत, हे बस आहे, सर्व रस्ते बसेस आहेत. दुसरं विधान काय, काही बसेस ह्या कार आहेत. आता ह्याच्यातील काही बसेस, काही म्हणल्यावर काही घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. काही बसेस ह्या कार आहेत. वेन डायग्रामनं आपण उत्तर काढायचं आहे. आता काही कार हे दिवस आहेत. आता ह्याच्यातले काही कार हे दिवस आहेत, हे दिवस आहेत, बरोबर आहे. आता ह्यांनी काय दिले, सर्व दिवस हे रात्री आहेत, सर्व दिवस. आता सर्व दिवस हे रात्री आहेत, हे रात्री आहेत सर्व दिवस, असं त्यांनी विधाने दिलेली आहेत. विधानापासून आपण वेन डायग्राम काढून घेतलेले. आता त्यांनी अनुमाने काय आहेत दिलेले, अनुमाने काय आहेत बघा. पहिला अनुमान काय आहे, काही रात्री बसेस आहेत. रात्री आणि बसेस ह्यांचा काय संबंध आहे का वेन डायग्राममध्ये, नाही. मग पहिलं विधान काय, चूक आहे. पहिलं अनुमान चूक आहे. दुसरं अनुमान काय दिले, काही रात्री कार आहेत, काही रात्री कार आहेत, बरोबर आहे.
काही रात्री कार आहेत की, बरोबर आहे की. आता ह्या रात्र आहेत आणि रात्रीचा हा जो पार्ट आहे, हा एवढा जो पार्ट आहे जो दिवसाला आणि कारला कव्हर करतो. म्हणजे एवढे जे दिवस आणि कार कॉमन आहेत, ते दिवस आणि रात्र जे आहे ते कॉमन असणारे ते कार पण आहेत ना. मग हा जो पार्ट आहे तो काही कार काही रात्री आहेत, हे अनुमान बरोबर आहे. मग दुसरं अनुमान पण बरोबर आलं. बरोबर आहे, दुसरं अनुमान बरोबर आलं. आता काय तिसरं अनुमान काय, काही दिवस बसेस आहेत. आता दिवस कुठे आहेत, दिवस आणि बस. ह्या दिवस आणि बसमध्ये काय संबंध आहे का, ह्या वेन डायग्राममध्ये नाही. मग तिसरं अनुमान चूक आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्या अनुमानापैकी कुठला अनुमान फक्त 2 बरोबर आहे आणि पर्याय उत्तर कुठला आहे, एकही सत्य नाही. एक मिनिट. पर्याय क्रमांक 3 कुठला आहे, माझ्याकडे थोडं चूक झालं होतं. पर्याय क्रमांक 3 फक्त 2 नंबर सत्य आहे, अनुमान नंबर 2 सत्य आहे. आपलं 2 अनुमान बरोबर आहे ना, मग 2 सत्य आहे, बाकीचे सगळे चुकीचे आहेत. मग पर्याय क्रमांक 3 फक्त 2 सत्य आहे, हे आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, आणखीन एक आपण लॉजिकल रिझनिंगचा एक्झाम्पल घेऊया. थोडा वेळ आहे आणि पुढच्या पार्टमध्ये जे राहिलेले क्वेश्चन आहेत ते पुढच्या पार्टमध्ये आपण कव्हर करूया. बघा, पुढचा क्वेश्चन बघा. एका पुस्तकाच्या कपाटामध्ये 6 पुस्तके ठेवली आहेत आणि त्या पुस्तकांना 6 पुस्तकांना LMNOP याप्रमाणे खुणा चिटकवल्या आहेत. आता 4 पुस्तकं एका कपाटामध्ये ठेवले आहेत, ते कुठले आहेत बघा, LMNOP आणि Q हे 4 पुस्तकं आहेत. 6 पुस्तकं आहेत, याप्रमाणे खुणा चिटकवल्या. त्यापैकी MPNQ या खुणा असलेली पुस्तकांची वेष्टने निळी असून निळी पुस्तकं कुठली कुठली आहेत बघा, MPNQ. आता हे निळं आहे, हे पण निळं आहे. NQ हे पण निळं आहे आणि Q हे पण निळं आहे. ह्याला निळे वेष्टने आहेत, म्हणजे निळे कवर आहेत त्यांना. आणि उर्वरित जी पुस्तकाची वेष्टने आहे ती लाल कलरची आहेत. म्हणजे हे किती आहे, हे कुठलं असेल, लाल कलरचं असेल. हे लाल आहे आणि हे लाल आहे, बरोबर आहे, हे लाल आहेत. त्यापैकी आता LMQ या खुणा असलेली पुस्तके नवीन असून, आता LM आणि Q हे नवीन आहेत, नवीन आणि हे नवीन आहेत, बरोबर आहे. उर्वरित पुस्तके हे जुनी आहेत. आता कुठले उर्वरित पुस्तके जुनी आहेत म्हणल्यावर हे 3 जुनी आहेत ना, हे जुनी पुस्तकं आहेत. NOP हे जुनी आहेत. LMN खुणा असलेली पुस्तके कायद्याची आहेत. आता बघा, MNL, आता हे LMM हे कायद्याची पुस्तक आहेत, कायदा. हा एक आहे, हा पण कायदा आणि कायद्याची, ही कायद्याची पुस्तकं आहेत. आणि उर्वरित पुस्तके अभियांत्रिकीची आहेत. आता बघा, इंजिनिअरिंग अभियांत्रिकीची पुस्तकं आहेत, हे पण अभियांत्रिकीचे पुस्तक आहे, बरोबर आहे. तर कायद्याच्या कोणत्या नवीन पुस्तकाचे वेष्टन निळे आहे. ह्यांनी काय विचारलं, कायद्याचं कुठलं पुस्तक आहे की कायद्याचं पुस्तक असायला पाहिजे, ते निळं असलं पाहिजे आणि ते नवीन असलं पाहिजे. आता बघा, कायद्याची पुस्तक हे 3च आहेत. मग हे 3 तपासू. बघा, हे कायद्याचं पुस्तक हे ह्याला आणि पुस्तकाचं वेस्टर्न पण नवीन आहे
आणि हे निळं आहे. मग असा अटी पूर्ण करणारा कुठला पर्याय असेल तर तो असेल यम. आणि पर्याय क्रमांक त्याचं किती आहे? 4. बघा, यम हे जे पुस्तक आहे, यमला नवीन वेस्टर्न आहे, बरोबर आहे, कायद्याचं पण आहे आणि निळं पण आहे. ह्या 4ही कंडिशन फक्त यम सॅटिस्फाय करू शकतो. बघा, कारण यल जर बघितलं, कायद्याची मुळात किती पुस्तक आहेत? 3 आहेत. जर आपण यल घेतलं असतं, यल पुस्तक नवीन आहे पण त्याला कवर लाल आहे आणि कायद्याचा आहे. आणि जर यम जर घेतलं असतं तर कायद्याचं पुस्तक यम आहे पण हे जुनं पुस्तक आहे, नवीन नाही, आणि ते निळं वेस्टर्न आहे. पण जुनं असल्यामुळे हे पण कट होईल. राहिला किती? फक्त एकच यम पर्याय आणि ते उत्तर आहे. मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच असेल. राहिलेला जो पार्ट आहे तो पुढच्या राहिलेला जो CSATचा पेपर आहे तो पुढच्या पार्टमध्ये कव्हर केला जाईल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच असेल. धन्यवाद मित्रांनो.